न्यूज 18 लोकमतचा एक्झिट पोल सांगतोय की विरोधकांसाठी दक्षिण भारतातून कुठल्याही प्रकारची गुड न्यूज नाहीये। बरं, चला याच विषयी आपण चर्चा करणार आहोत। पत्रकार पाठक सर देखील आपल्याबरोबर। पाठक सर, मला आपलं विचारायचं आहे की आत्तापर्यंतचा एक्झिट पोल आपण लक्षात घेतला, खास करून मला दक्षिण भारताबद्दल बोलायचं आहे, कारण भाजपच्या वरिष्ठांनी दक्षिण भारताच्या बाबतीत विशेष मेहनत घेतली। जेव्हा राज्याच्या निवडणुकीत तेलंगणा हातातनं गेलं, कर्नाटक हातातनं गेलं, हा उत्तरेत आपण वाढतोय पण दक्षिणेत मात्र आपण मायनस होत चाललेलो आहे, ही जी एक चिंता होती भाजपला, पण ती मात्र आता एक्झिट पोलमध्ये अशी दिसून येते की भाजपला चांगल्यापैकी खातं उघडता येऊ शकतं। आपण कसं बघता? एकच फक्त केवळ मतं वाढली नाही, सीट वाढतात। करेक्ट। मगाशी अविलासनी सुद्धा हाच शब्द वापरला की दक्षिण दिग्विजय। लक्षात घेऊया की दिग्विजय हा कधी सोपा नसतो, आणि जर त्यांना आता तुम्ही जे ॲनालिसिस करताय त्यानुसार त्यांच्या जागा जर जवळपास दुप्पट होत असतील, म्हणजे 29 वरून 50-52 पर्यंत, तर ती दिग्विजयाची सुरुवात आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे लोकसभेचं गणित वेगळं आहे आणि विधानसभेचं परत त्या स्थानिक प्रश्नांमुळे त्याचे गणित बदलतं। जागा जर आपण मॅजिक वॉलवरती आपण बघितल्या तर बीजेपी 29, काँग्रेस 29, डीएमके 24, वायएसआर 22, मग नेमक्या कोणाच्या जागा कमी होत आहेत यामध्ये दक्षिण? आता त्याचं ॲनालिसिस करून आपल्याला आकडेवारीतून मिळेल। वायएसआर काँग्रेस सोबत खरं तर आता भाजप केंद्रामध्ये सोबत होतं, योग्य वेळी त्यांनी योग्य मित्र निवडला असं म्हणायला लागेल। वायएसआर तिथं मायनस होतं हे लक्षात आल्यावर चंद्रबाबूंना त्यांनी सोबत घेतलेला आहे, त्याचा फायदा त्यांना तिथं। आणि आंध्र प्रदेशचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की तिकडे पूर्ण स्विंग असतो, म्हणजे जर का आपण हे लक्षात घेतलं आजपर्यंतच्या इतिहासाचं, तर कदाचित हा पूर्ण स्विंग चंद्रबाबूंच्या बाजूने गेला तर तिथल्या जागा आत्ता आहेत तुमच्या एक्झिट पोलमध्ये त्यापेक्षा जास्ती पण जागा जाऊ शकतात त्यांच्याकडे, कारण हा इतिहास येऊ शकतो आपल्याला, होऊ शकतो। मला प्रशांतकडे यायचं आहे। प्रशांत, आता या इलेक्शनच्या निमित्ताने अर्थात तुझं देखील फिरणं झालं, लोकांशी बोलणं झालं, ज्या प्रकारे भाजपला दक्षिणेत एक एक्झिट पोलमध्ये अंदाज जो आपल्याला येतोय, विजय मिळताना दिसतोय किंवा एक अंदाज जो व्यक्त केला जातोय, कसं बघतोस तू याकडे? नाही, यामध्ये 3 महत्त्वाच्या बाबी आहेत। एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो परिश्रम घेतलेले आहेत दक्षिणेसाठी त्याचं ते फलित आहे। दुसरं, वायएसआर असो किंवा मग TDP असो, आपल्याला माहीत असेल की ज्या पद्धतीनं NDA मध्ये समावेश झाला TDPचा, वायएसआर NDA मध्ये नाही आहे। वायएसआरला गेल्या वेळेस 22 जागा मिळाल्या होत्या, यावेळेस त्या जागा त्या राखू शकतात का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सोबतच आंध्र प्रदेशमध्ये जर बघितलं आपण तर TDPची साथ ही भाजपसाठी अतिशय मोलाची ठरलेली आहे, कारण की ज्या पद्धतीनं आरोप झाले होते आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती भ्रष्टाचार आरोप झाले, त्यांना तुरुंगात टाकलं, त्यानंतर ते बाहेर आले आणि एक जनतेची सहानुभूती त्यांच्या बाजूने मिळाली, त्याचा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। निश्चितच एक फायदा पाहायला मिळतोय। आणि आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, तेलंगणामध्ये विशेषतः काँग्रेसची सत्ता येते। मला वाटतं सर तुम्ही त्याच्याबद्दल सांगा, काँग्रेसची सत्ता तिथं येऊन सुद्धा त्याचं जे एक प्रकारे फायदा घ्यायला पाहिजे होता तो मात्र येत नाही। पण उत्तर प्रदेश